आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी वेळात वेळ काढून राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले, हेच महत्त्वाचं आहे। याचा अर्थ असा दिसतो की ते कोकणाकडे लक्ष देणार आहेत किंवा माझ्या जिल्ह्याकडे लक्ष देणार आहेत। यात म्हणजेच मला जी अपेक्षा आहे, आमच्याकडे शाळा असतील, रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल किंवा जलमार्गाचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, पीएपीचा प्रश्न असेल, अनेक इंडस्ट्रीज असतील, ह्या सगळीकडे आमच्या स्थानिक मंडळींना न्याय मिळेल अशी मला खात्री आहे। एकूणच जो पक्ष प्रवेश झालेला आहे, काय नेमकी अशी कारणं आहेत की आपल्याला काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये यावं लागेल? असं काही नाही आहे। मला असं वाटतं, कोणावरती टीका करणे योग्य नाही, परंतु कोकणाकडे काँग्रेसच्या नेत्यांचं दुर्लक्ष झालंय आणि त्यामुळे ना जनतेची कामं होत ना कार्यकर्त्याची, त्यामुळे कुठेतरी बदलाची गरज होती आणि हेच कारण झालं की ज्यामुळे मी काँग्रेस पक्ष बदलायचं ठरवलं। आणि त्यातूनही विचारधारेचं म्हणाल तर कसं आहे, प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची जी वृत्ती आहे ना, ती मला पटत नाही। तुम्हाला जर माहीत असेल तर भारतीय लष्कर किंवा सैनिक हे आपला आत्मा आहे। ऑपरेशन सिंदूरविषयी आमच्या पक्षाच्या त्यावेळेच्या एका पक्षाच्या खासदारांनी दुर्दैवाने म्हटलं, ऑपरेशन सिंदूर हा तमाशा आहे। अरे तुम्ही राजकारण करा ना, तुम्ही दुसऱ्या पक्षाला काय बोलायचं ते बोला, पण सैनिक ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्याविषयी कशा वाईट बोलता? हे अशा गोष्टी सुदैवाने असे विचार असणाऱ्या माणसांची पाठ मी सोडली, याचा मला अत्यंत अभिमान आहे आणि मी आनंदी आहे। एकंदरीत काय वाटतंय, मतदारसंघामध्ये याचा फरक पडू शकतो? नाही, फरक अजिबात पडणार नाही आहे। तर व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची वेळ आहे, संधी आहे, त्याप्रमाणे त्यांचा तो आजचा प्रयोग निश्चित आहे। पण मला असं निश्चित वाटतं की एकंदर रायगड जिल्ह्यात आजचं राजकारणाचे एकंदर स्वरूप बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत आणि एक राष्ट्रवादी आमदार आहे। राष्ट्रवादीचे खासदार आम्हीच निवडून दिले आणि खासदार तो प्रवेश करतात ते माझे आमदार मधुशेठ ठाकूर यांचे मोठे चिरंजीव आहेत, ॲडव्होकेट आहेत। खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पण त्यांनी एकदा प्रयोग केलेला आहे आणि आतापासून राजकीय सामाजिक प्रवासांचा लोकांना ज्ञात आहे, त्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही। आणि शिवसेनेची ताकद मतदारसंघ किंवा मतदारसंघाच्या बाहेर देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आम्हाला काही फरक पडणार असं वाटत नाही। राजू साबळे देखील आपल्या पक्षाला सोडून गेलेले आहेत, याकडे आपण कसं पाहता? नाही, राजू साबळे मला राष्ट्रवादीमध्ये हा 3रा प्रवेश असावा एकंदर, त्यामुळे त्याचा काही फरकही पडणार नाही आहे। आता एज्युकेशन हब त्याचा आहे। मागच्या कार्यक्रमात आम्ही शिंदे साहेब आम्ही त्या ठिकाणी आलो होतो, बरेचशेच्या नेतृत्वाखाली ते त्या ठिकाणी काम करत होते। माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत, विशेषतः माझे आमदार अशोक साबळे यांचे चिरंजीव आहेत, तेव्हा तिथे काय फरक पडणार नाही। किंवा तुमच्या प्रश्नाला व्यतिरिक्त मी सांगतो, माणिकराव जगतापची कन्या त्याने देखील प्रवेश मागच्या वेळी केला। 3 माझे पुत्र, माझे आमदारांचे एक 2 पुत्र आहेत, एक सुपुत्री आहे, ते प्रवेश करतात राष्ट्रवादीमध्ये। आता बाकी काय चर्चा करण्यापेक्षा कार्ड किती चालते याच्यावर सगळं डिपेंड आहे। पण मला असं वाटत नाही सगळ्या गोष्टीमध्ये एकंदर बघितलं तर ह्याच ज्यांनी आता प्रवेश केला आहे त्यांचेच पिताश्रींना ज्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांनी कशा पद्धतीने छेद केले आपण बघितलेलं आहे। त्याला अधिक भाष्यकांत मजा नाही आहे। अशोक साबळेविषयी पण त्याचं असेल, माणिकराव जगतापविषयी पण त्याचं असेल आणि आदरणीय माझे आमदार मधुशेठ विषयी असेल, त्यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे। आम्हाला काही फरक पडणार नाही, पण प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा नक्की व्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणून त्यांनी त्याचा प्रयोग केला। सुधाकर घराण्यांना जिल्हाध्यक्ष पद दिलेलं आहे, याकडे आपण कसं पाहता? त्यात बघा, प्रत्येकाची मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला पक्ष वाढवण्यासाठी या सगळ्या राजकीय युक्त्या वापरायच्या असतात, त्याप्रमाणे वापरले ती युक्ती असं आम्ही त्याकडे बघतो। पण आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपापल्या पक्षाच्या नेत्याला, साहेब तर राष्ट्रीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडे मंत्रीपद आहे आणि त्याने त्यांचा पक्ष वाढवणं स्वाभाविक आहे, तेव्हा आम्हाला काही फरक पडणार नाही। आपण ज्या नजरेने बघू तोच उत्तर येईल असं मला वाटतं। सुनील तटकरेंनी कुठेतरी राजकीय कोंडीत शिवसेनेला पकडण्यासाठी हा सगळा डाव टाकल्याचं वाटते, कारण राज्य प्रवक्ते जे राजू साबळे त्यांनी काल एक खुलासा केलाय की मला जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांची भेट कुठेही घालून दिली नाही आणि त्यामुळे मी भरत गोगावलेहून नाराज असल्यामुळे हा पक्ष प्रवेश करतोय असं त्यांनी काल विधान केले। नाही, आमचे पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब कोणालाही भेटतात, त्याच्यामध्ये राजू साहेब अपवाद असू शकत नाहीये। आपण आज पत्रकार म्हणून बघितलं ते त्यांच्या बहुतेक गराडा असतो आणि राजू साहेब त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली मला सांगितलं मी भेटून दिलं असतं, पण हरकत नाही आहे। आणि राजू साहेबचा मला वाटतं राष्ट्रवादी या 3ऱ्यांदा प्रवेश आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बघतो, तेव्हा आम्हाला काही फरक पडणार नाही आहे। नाराजी कोणी कशी व्यक्त करावी हे त्याचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तेव्हा त्यांनी केली असावी कदाचित। रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाचा एकीकडे तिढा सुटत नाहीये आणि त्याच रायगड जिल्ह्यामध्ये
राष्ट्रवादीचा एकच आमदार असल्याची प्रतारणा शिवसेनेकडनं करण्यात आली. मात्र हीच आता प्रतारणा बाजूला सारण्यासाठी आपलीच राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात मोठी आहे दाखवण्यासाठी कुठेतरी तटकरेंनी हा डाव टाकल्याचं वाटते. शिवसेना ताकद जिल्ह्यामध्ये खूप सगळ्यात मोठी आहे. आमचे 3 आमदार आहेत, हे चित्र स्पष्ट आहे. आणि एकंदर आता स्वायत्त निवडणुकीमध्ये आपण बघाल चित्र स्पष्ट होईल ते. त्यामुळे प्रत्येकाला मला सांगितल्याप्रमाणे महायुतीतला एक घटक पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी बघतो, त्याने त्यांचा पक्ष वाढवणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे आम्ही डे टू डे वाढवतो, पण आम्ही एवढंसं प्रभुकांड करत नाही आहोत. आपण बघतो अनेक नेतेगण आमच्यामध्ये प्रवेश केला आहे, आपण हे चित्र बघितलंय. आज माझ्या विरुद्ध ज्याने विधानसभा लढली ते छोटम शेतपळ आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे हे प्रयोग होत राहतात, त्याच्यामध्ये काय नवीन नाही आहे. मग आम्हाला त्याचा काय फरक पडेल असं मला वाटत निश्चित. प्रवीण ठाकूर असे म्हणाले आहेत की पण रायगड जिल्ह्यामध्ये माहिती म्हणून लढायचं असेल तर फडणवीस या संदर्भात विचार करतील असं अजितदादा आता म्हटले. नक्की अजितदादाने जे वक्तव्य केलं कदाचित ते त्यांच्या पद्धतीने बरोबर असेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तो निर्णय घेतील महायुतीमधला. पण प्रत्येक तालुक्यातली भौगोलिक राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्याच्यामध्ये निवडणुका जवळ आल्या की त्यावेळेचे निर्णय तेथे लोक घेतील, हे स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये काय नवीन काय असं नाही आहे. प्रत्येक नेता बोलणारच की आम्ही माहितीला लढू. पण जेव्हा स्वायत्त निवडणुका डिक्लेअर होऊन ऍक्च्युअल निवडणुकी सुरुवात होते त्यावेळेला चित्र स्पष्ट होतं. त्याच्यामध्ये काही नाही, ज्याची ताकद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला योगदान मिळणार आहे. प्रवीण ठाकूर असे म्हणाले की अलिबागचा विकास झाला नाहीये, त्यामुळे मी आज अजितदादा पवारांसोबत जातोय जेणेकरून अलिबागचा विकास करता येईल. त्याचे वडील देखील आमदार होते ना. आता तो काळ कदाचित त्यावेळची ती परिस्थिती असेल, पण मी नेहमी सांगतो की 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढणारा मी आमदार आहे आणि दुसऱ्यांना आमदार मला या ठिकाणी निवडून दिले. त्यामुळे विकास जर झाला नसता तर लोकांनी दुसऱ्यांना मला आमदार दिला नसता. कदाचित त्याने अशा पद्धती वक्तव्य करू नये असं माझं व्यक्तिमत आहे. कदाचित तुमच्या घरामध्ये जेव्हा आमदारकी होती तेव्हा अशाच पद्धतीचं वातावरण होतं का, हा प्रतिसवाल त्यांच्यामध्ये.